श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, या जीवनाच्या प्रवासात देवानं तुम्हाला खूप काही दिले, फक्त ते तुम्हाला ओळखता आलं नाही. कारण श्रोते हो, आजचा नवा दिवस पाहण्याची संधी ही तुम्हाला देवानं दिली. अनेकांच्या आयुष्यात ती नाही. श्वास घेण्यासाठी हवा, पिण्यासाठी पाणी आणि जगण्यासाठी आवश्यक गोष्टी तुमच्याकडे आहेत. पोटभर अन्न मिळणं ही अनेकांसाठी अजून सुद्धा एक मोठी इच्छा आहे, पण ते आपल्याला मिळते. श्रोते हो, चालण्यासाठी पाय, काम करण्यासाठी हात आणि विचार करण्यासाठी बुद्धी ही देवानं दिलेली अमूल्य देणगी आहे. तुमच्या आनंदात सहभागी होणारी किंवा दुःखात साथ देणारी माणसं ही तुमच्या आयुष्यात आहेत. ही सुद्धा देवानं दिलेली अमूल्य देणगीच आहे. श्रोते हो, प्रत्येक नवीन दिवस तुम्हाला पुन्हा एकदा सुरुवात करण्याची संधी देतो. चुका सुधारण्याची आणि स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची ताकद ही तुमच्यात आहे. संकटावर मात करण्याची क्षमता तुमच्या अनुभवाने तुम्हाला दिली. श्रोते हो, आज जे काही तुमच्याकडे ना, त्यासाठी जगातील अनेक लोक अजूनही प्रयत्न करत आहेत. म्हणून श्रोते हो, कृतज्ञतेनं आपण जगायला सुरुवात केली तर आपलं आयुष्य अधिक सुंदर वाटायला लागतं. श्रोते हो, अनेक लोकांना असं वाटतं की मोठं घर, महागडी गाडी, भरपूर पैसा म्हणजे श्रीमंती. पण खरी श्रीमंती ही वेगळी असते. श्रोते हो, जर तुमच्या घरात एकमेकांशी बोलणारी माणसं असतील तर तुम्ही श्रीमंत आहात. जर तुमच्या यशावर मनापासून आनंद मानणारे लोक असतील तर तुम्ही श्रीमंत आहात. जर आजारी पडल्यावर विचारपूस करणारी 4 लोक असतील तर तुम्ही श्रीमंत आहात. जर तुमच्या गैरहजेरीत सुद्धा तुमची चांगली आठवण काढली जात असेल तर श्रोते हो, तुम्ही श्रीमंत आहात. बँकेतील शिल्लक संपुष्टात येऊ शकते, पण माणसांच्या मनात जमा केलेलं प्रेम हे कधीच कमी होत नाही. श्रोते हो, इतकंच आपण लक्षात घ्यायचं की पैसा माणसाला श्रीमंत बनवतो, पण नाती त्याला खऱ्या अर्थानं संपन्न बनवत असतात. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. मूठभर वाईट वागणाऱ्या लोकांमुळं चांगलं वागणं हे कधी सोडू नका. कारण ही दुनिया चांगलं वागणाऱ्या लोकांमुळेच टिकून आहे. सराव तुम्हाला बळकट बनवतो, दुःख तुम्हाला माणूस बनवते, अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते, परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते. कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावू पण नका. कारण त्यांची काळजी हृदयात असते, शब्दात नाही. आणि राग शब्दात असतो, हृदयात नाही. झुका तितकंच जितकं बरोबर आहे. कारण विनाकारण झुकण्यानं सुद्धा आपली किंमत कमी होत जाते आणि समोरच्याचा अहंकार वाढत जातो. प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळेलच असं नाही. कधी कधी एकटं पण लढावं लागतं, पण असं लढा की साथ न देणारे पण हात जोडून प्रणाम करतील. आपल्या माणसांसोबत वेळ नाही कळत, पण वेळेसोबत आपली माणसं नक्कीच कळतात. आपण फक्त भविष्याबद्दल विचार करत राहिल्यास आपण आपलं वर्तमान गमावाल. शिक्षण हेच परिवर्तनाचं साधन आहे. इतरांचं भलं व्हावं अशी मनात तळमळ असावी, पण ज्यांचं भलं झाले त्यांच्याविषयी मळमळ नसावी. चक्रव्यूह रचणारे आपलेच असतात. काल सुद्धा हे सत्य होतं आणि आज सुद्धा हे सत्य. सगळे दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे. मन प्रसन्न करा, सगळे दुःख दूर होतील. मनाच्या गाभाऱ्यात रात्र आणि फुलवायची की निवडुंगाचं कुंपण घालून विचार खुंडवायचं.
जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं की एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं. आयुष्य हे सुंदर असतं, हे ज्याचं त्यानं ठरवायचं. नातं कुठलंही असो तिथं प्रेम हे मनापासून असावं, शब्दांपुरतं नाही. आणि राग हा शब्दापुरताच असावा, मनातून नाही. आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठंतरी काही चांगलं घडत असतं, इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजकं कमावून जतन करणं महत्वाचं आहे. मग तो पैसा असो की माणसं. आनंद हा विकत मिळत नाही. आनंद हा स्वभावात असायला हवा. दुसऱ्यांना केलेल्या मदतीमुळं मिळणारा आनंद आयुष्यभराचा ठेवा असू शकतो. नेहमी इतकं आनंदी राहा की तुम्हाला पाहिल्यावर इतरही विचार करतील, हा इतका आनंदी कसा. स्वभाव ही अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो. कितीही कोणापासून दूर व्हा, परंतु चांगल्या स्वभावामुळं कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होत असते. म्हणूनच स्वभाव सुद्धा माणसानं कमावलेलं सर्वात मोठं धन आहे. ज्या प्रकारे शेतात बी न पेरल्यानं ती जागा गवतानं भरली जाते, तसंच डोक्यात सकारात्मक विचार टाकले नाहीत तर ती जागा नकारात्मक विचार घेते. आयुष्य म्हणजे काय हे त्या गरिबाला विचारा, जो त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचा श्वास सुद्धा फुग्यात भरून विकतो. जीवन खूप सुंदर आहे, ते आनंदानं जगा. परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. हे कलियुग आहे. इथं खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लुटलं जातं. माणसाला सर्वात जास्त राग तेव्हाच येतो जेव्हा त्याच्या खरेपणावर संशय घेतला जातो. वैऱ्यालाही मित्र बनवण्याची क्षमता मधुर शब्दात असते. सख्यानाही वैरी बनवण्याची क्षमता स्वार्थी भावनेत असते. विश्वासाला जिंकण्याची क्षमता सत्यात असते. गर्भ श्रीमंतालाही भिकारी बनवण्याची क्षमता असत्यात असते. आणि जवळ काहीच नसूनही आयुष्यभर आनंदानं जगण्याची क्षमता मोकळ्या मनात असते.